मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर सुरू आहे त्याच्या प्रमोशनच्या संदर्भात मी वार्तालाप साधत होतो आणि तेव्हा आपल्यापैकी एका पत्रकार बांधवाने मला हा प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपत गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का? त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात ही सातत्यानं मागणी आहे. संगमनेरची मागणी आहे, अकोल्याची मागणी आहे, जुन्नरकरांची मागणी आहे, मनसरची मागणी आहे, खेडची मागणी आहे की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती यावर पुणे नाशिक रेल्वे व्हावी. त्यावेळी त्या पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का? यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का? जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं. अजून नाना भाऊंचं माझं काय बोलणं झालेलं नाहीये, पण त्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्यालाच माझा प्रतिप्रश्न होता की अशी काय आहे का ऑफर? रेल्वे होणार म्हणजे दुर्दैवानं काय परिस्थिती आहे की जर अशी गोष्ट झाली तर लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांची मागणी काय आहे? पुणे नाशिक रेल्वे हे पुणे, मुंबई आणि नाशिक ह्याला ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो, हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी जर अशा अटी काही असतील का असं जर पत्रकार बांधवांच्या मनात येत असेल तर एकूणच राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने जाते याविषयी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. नेत्याचं म्हणणं आहे की शरद पवारांच्या गटामध्ये सुप्रिया सुळे वगळता उरणार नाहीये. मला वाटतं कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न बघतात त्यातला हा प्रकार असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील. आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. कुठेतरी भाजपला दिल्लीमध्ये कोटा पूर्ण करायचा आहे देखील गरज आहे. पार्श्वभूमीचं ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं तसं राष्ट्रवादीचं ऑपरेशन राबवलं अशी एक चर्चा आहे. त्यामुळे खासदारांचा उपयोग नाही, ही चर्चा ही कायम होत राहते. पण वस्तुस्थिती जर बघितली तर आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही चर्चा वावड्या जेव्हा काही उठतात त्याकडे आम्ही फारसं लक्ष देतो. त्यामध्ये एक गट म्हणते की भाजप सोबत जावं आणि एक गट म्हणते की आपण काँग्रेस सोबत म्हणजे ही चर्चा घडवणारी सूत्र कोण आहेत ना, ती सूत्र खरंच शोधली पाहिजेत. कारण आम्हाला पक्षात राहून या गोष्टी आमच्यापर्यंत ही चर्चा किंवा आमच्यामध्ये असे काही गट आहेत हे आम्हालाच माहित नसतं, पण सूत्रांना मात्र माहित असतं. हे कौतुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही सांगितलं की कशी चर्चा सुरू आहे. नंतर असे आले की राष्ट्रवादीचे 2 गट आहेत की शरद पवार साहेबांचा आहे. तरी हे सगळं पहिले सॉल्व्ह करा किंवा काँग्रेस होते मान्य वडेट्टीवार पण ते विधान जर पूर्णपणे ऐकलं तर ते विधान असं आहे की ही चर्चा हायकमांडच्या पातळीवर सुरू आहे, त्यामुळे त्यांनाच याविषयीची पूर्ण माहिती नाही. आणि त्यामुळे जर मान्य वडेट्टीवार साहेबांनाच याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर त्याविषयी भाष्य करणं हे मला वाटतं की फारसं त्यामध्ये काही अर्थ उरत नाही. कारण ही नेमकी काय चर्चा चालली, अशी चर्चा सुरू आहे का, हेच जर ज्यांनी विधान केलं त्यांना कल्पना नसेल त्याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता. माझं मत हेच आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची आहे. आपण काल काही विधान आणि त्या सगळ्या चर्चांना वापरलं. एकूण अशा काही चर्चा दिल्लीत सुरू आहे का? राज्यात ठीक आहे आपण सांगताय दिल्लीत अशा काही चर्चा सुरू आहे का? आपल्याला काही ऑफर आहे का? आपल्यासोबत कोणी चर्चा करत मी आपल्याला पुन्हा तेच म्हणालो, ऑफर 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 जे आपण म्हणताय ते एका पत्रकार बांधवांनी पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे. आणि त्यावरचं माझं स्पष्ट उत्तर तेच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं. पुणे नाशिक रेल्वेची जी पहिली अलाइनमेंट झाली, ही अलाइनमेंट होत असताना
या अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये MRIDCची जी स्थापना झाली होती ती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाली होती. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी ही विनंती आहे की संगमनेर असेल, सिन्नर असेल, नाशिक असेल, जुन्नर असेल, मनसर असेल, राजगुरुनगर असेल, इथल्या सगळ्या ग्रामस्थांची जी मांडणी, महाराष्ट्राच्या नागरिकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ओरिजिनल अलाइनमेंटवरच पुणे नाशिक रेल्वे व्हावी यासाठी आपणही प्रयत्न करा अशी आमची विनंती आहे. आपल्या वक्तव्यानंतर ते चर्चा झाल्या त्यावर संजय राऊत यांनी असं म्हणाले की मात्र ते संभाजी महाराजांची भूमिका त्यांची केलेली आहे, आता ते मुलींची भूमिका करतात त्यामुळे जास्त करणार नाही. आणि याचबरोबर ते म्हणाले की जे भाजपसोबत गेलेले त्यांना इतिहास द्रोही म्हटलं जातं, रामद्रोही म्हटलं जातं, त्यांची गणना तशा पद्धतीची, त्याच्यामुळे अमोल कोल्हे असं काही करतात असं वाटत नाही म्हणून संजय राऊतांनी म्हटलं. माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे. हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो, कारण काल आपणही तिथे होतात त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण प्रसंग काय घडला तो व्यवस्थित माहिती आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज किंवा एखादं ब्रेकिंग न्यूज ही ठराविक टायटलमुळे चालते, त्याचा मागचा कॉन्टेक्स्ट हा सांगितला जात नाही. आणि हा कॉन्टेक्स्ट खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी एका पत्रकार बांधवानं विचारलेला प्रश्न होता. तो प्रश्नही तसाच होता की असं घडलं तर, म्हणजे आता आपण या सगळ्या गोष्टी आत्याबाईला मिशा असत्या तर या गोष्टीसारख्या बोलतोय. अजितदादांचं स्वप्न होतं की पुणे नाशिक रेल्वे व्हावी, तुमचं तर आहेच, पण अजितदादांचं स्वप्न होतं, अजितदादांनी बऱ्याचदा पूर्ण दाखवलं होतं. मग आता देवेंद्र फडणवीसांना तुम्ही इतका काय म्हणताय, ते त्यावर फळा घालतायत का, होऊ देत नाही का? यात खोडा कोण घालतंय यापेक्षा महत्वाची गोष्ट MRIDCकडे आपण जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर या संदर्भामध्ये मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना MRIDCची स्थापना करण्याची ठरली. MRIDCची स्थापना ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात 2014 ते 19 जे सरकार होतं त्या काळात ती करण्यात आली. याचं संपूर्ण आरेखन करण्यात आलं. या संदर्भातले भूसंपादनाची जी गोष्ट होती कोविडच्या काळामध्ये आपण जे उल्लेख केलात आदरणीय अजितदादांचा, स्वर्गीय अजितदादांचा, तर अजितदादा याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल होते, कारण या संपूर्ण प्रकल्पाची पहिली मांडणी किंवा पहिलं प्रेझेंटेशन जे झालं ते मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना अजितदादांसमोरच याचं संपूर्ण प्रेझेंटेशन पहिल्यांदा झालं. आणि त्यानंतर या प्रकल्पाला खरोखर एका अर्थानं गती मिळाली. आणि ही गती मिळत असताना हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात येईल असं वाटत असताना अचानक MRIDC काढून हा प्रकल्प हा रेल्वेकडे देण्यात आला. माननीय रेल्वे मंत्र्यांनी जे स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये फ्लोअरवर केलं ते स्टेटमेंट असं होतं की GMRTने याविषयी आक्षेप नोंदवलेला आहे. इतकी वर्ष सुरू असलेल्या प्रकल्पाला अचानक GMRT आक्षेप नोंदवतो, परंतु काही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती काढली यामध्ये GMRT कडून असं उत्तर देण्यात आलंय की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने या संदर्भात आमच्याकडे कोणतीही चर्चा केलेली नाही. मग या सगळ्याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ही विनंती केली की आवर्जून आपण यामध्ये लक्ष घाला, कारण आपल्याला हा प्रकल्प ठाऊक आहे. आणि या पद्धतीची संदिग्ध उत्तरं जर मिळत असतील तर इथल्या भागाची माहिती लक्षात घेता, इथल्या भागाची मागणी लक्षात घेता ओरिजिनल अलाइनमेंटवरच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी ही सर्व नागरिकांची मागणी. आता या संदर्भात बैठका मुंबईत पार पडते आपल्याला, कुठली? नाशिक पुणे रेल्वे संदर्भात, नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भामध्ये ही बैठक पार पडते हे मला आपल्या माध्यमातून समजलं. आणि ही बैठक मला वाटतं की आमदार जे काही आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भामध्ये तिथले सगळे जे स्थानिक आमदार आहेत, कारण एकूण 13 विधानसभा मतदारसंघांमधून ही रेल्वे जाते आणि या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातल्या जनतेची हीच मागणी आहे की ओरिजिनल अलाइनमेंटवर ही रेल्वे व्हावी. त्यामुळे ती बैठक होतीच. आता जे आता उद्धव साहेबांना सोडून खासदार गेले किंवा राजभाऊ ते गेलेले, सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की कुठेतरी विरोधक जे खासदार आहेत आम्हाला विकास निधी मिळत नाही, खरंच आहेत का परिस्थिती तुम्हाला मिळते? नाही, ही वस्तुस्थिती सगळ्यांना ही माहिती आहे. माझी आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की आपणच या संदर्भामध्ये या एक रिपोर्ट तयार करावा की महाराष्ट्रामध्ये एकूण 31 हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. हे 31 विरोधी पक्षाचे खासदार सुद्धा जेव्हा संसदेत गोष्ट मांडतात किंवा संसदेत एखादा मुद्दा मांडतात तो मुद्दा पक्षीय नसतो, तो मुद्दा महाराष्ट्राच्या संदर्भातला असतो.
आणि मग असं असताना या 31 खासदारांना एकूण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून किती प्रमाणात निधी वितरित केला, एकदा दूध का दूध पाणी का पाणी लोकांसमोर येऊन जाऊ द्या. सत्ताधाऱ्यांवर मी तुम्हाला तेच विनंती करतोय की आपणच ही, मी जर बोललो तर मी विरोधी पक्षातला खासदार म्हणून, तुम्ही म्हणाल विरोधी पक्षातले खासदार म्हणून यांनी याविषयी वक्तव्य केलं. मी म्हटलं आपण एक दूध का दूध पाणी का पाणी करा ना, एक संपूर्ण रिपोर्ट समोर ठेवा. काय होतं की एक एक खासदार हा जवळपास 22-24 लाख जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो. त्या जनतेच्या सुद्धा काही अपेक्षा असतात. या जनतेच्या अपेक्षांच्या माध्यमातून ती अपेक्षांची पत्र, ती मागणी पत्र ही समोर दिली जातात. या मागणी पत्रांवर नेमकी किती कारवाई झाली, या मागणी पत्रांना किती सकारात्मक प्रतिसाद मिळाला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी ही गोष्ट सुद्धा एकदा समोर आणावी अशी माझी विनंती आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात गेल्या वर्षभरात चर्चा सुरू होता. लोकांनी असा ठाम विश्वास होता की ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नाही. आता ऑपरेशन तुतारी चर्चा सुरू झाली आहे. चर्चा सध्या सुरू झाली पण अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. आपल्याला वाटतं की ऑपरेशन तुतारी सक्सेसफुल. मला वाटतं शेजारच्या घरात काय होतं यापेक्षा आपल्या घरात काय होतं ते मी ठामपणे सांगू शकतो. आणि त्यामुळे बघा, तुमचा ऑपरेशन तुतारीचा प्रश्न आहे आणि ऑपरेशन तुतारीचा प्रश्न असताना माझे दुसरे सहकारी खासदार इथे उपस्थित आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही चर्चांना मला वाटतं आपण अकारण महत्व देण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8ही खासदार ठामपणे हे एकत्र आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकसंधपणे आमच्या मतदारसंघाने जी जबाबदारी टाकली, महाराष्ट्रानं जी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली ती अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू. बंटी विजय यांचं जे सरकार आहे ते पाडण्याचं षडयंत्र सुरू होतं. काही आमदारांना पटवून देण्यात आले. काही गुप्तचर यंत्रणा आहेत चेन्नईमध्ये, त्यांनी सगळं षडयंत्राचा पर्दाफाश केला. हे आपले अभिनेता की नेता होता आपला. आपले हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न एकूणच लोकशाहीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न हे सर्वसामान्य मतदाराच्या आणि नागरिकाच्या मनात निर्माण करणार आहेत. जर लोकांनी निवडून दिलेलं, एका मोठ्या बहुमतानं निवडून दिलेलं सरकार आपण जसं म्हणतो त्या पद्धतीनं कुठलं षडयंत्र करून जर या संदर्भामध्ये ते सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न होत असेल तर मग लोकांनी दिलेल्या मॅन्डेटला नेमका काय अर्थ राहतो, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. ही केंद्रातल्या सरकारची हे विधेयक हे काही दिवसात कदाचित या पावसाळी अधिवेशनात येईल अशी एक अपेक्षा आहे. या विधेयकाचा मसुदा जोपर्यंत पूर्णपणे वाचत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. कारण परिसीमन विधेयकाच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी असावी. ती ट्रान्सपरन्सी असण्याबरोबरच मागेही महिला विधेयकाच्या आडून जेव्हा परिसीमनाचा हा एक घाट घातला गेला होता तेव्हाही संपूर्ण विरोधी पक्षाने हीच भूमिका ठेवली होती की यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असावी, पारदर्शकता असावी. ती पारदर्शकता असण्याबरोबरच नेमकी कोणती जनगणना ही यासाठी गृहीत धरली जाणार ही दुसरी महत्वाची गोष्ट होती. तिसरी जी महत्वाची गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे राज्यांचा जो प्रपोर्शनेट वाटा आहे, म्हणजे केवळ उत्तरेकडच्या राज्यांचं फार जास्त त्यामध्ये वाटा होईल आणि दक्षिणेकडच्या राज्यांना वाटाच मिळणार नाही, यापेक्षा तो प्रपोर्शनेट वाटा असेल का, हा आणखी एक महत्वाचा मुद्दा होता. आणि आत्ताच जेव्हा 545 खासदारांची लोकसभा आहे, यामध्ये लोकसभेचं एकूण सेशन किती काळ चालतं, त्यामध्ये सगळ्या खासदारांना किती वेळा बोलण्याची संधी मिळते आणि मग संख्या वाढल्यानंतर यावर नेमका काय तोडगा काढला जाणार आहे जेणेकरून यामध्ये सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल, हा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, जर केवळ लोकसंख्येच्या आधारावर आपण ही गोष्ट जर परिसीमन करायला जात असू तर ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांच्या मनात एक फार मोठं प्रश्नचिन्ह यातून तयार होतं की मग शहरी भागातल्या लोकप्रतिनिधींची संख्या ही फार प्रमाणात वाढेल आणि मग नेमके ग्रामीण भागातले प्रश्न असतील, आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातल्या नागरिकांचे प्रश्न असतील, हे मांडण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आणि हे मांडण्यासाठीचं प्रपोर्शन तेवढं राहणार का, हे अनेक प्रश्न आहेत. पण परिसीमन विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल. नागरवाल चर्चेत आहे गुन्हेगारी किंवा तरुणींमध्ये त्या पद्धतीने नाही, ही एकूणच सामाजिक परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. पण पुणे पोलिसांचं मी मनापासून कौतुक करेन की ज्या पद्धतीनं त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि जितक्या अडचणी असताना सुद्धा अनेक पुराव्यांच्या धागे जोडणं, या सगळ्या गोष्टी, याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून कौतुक करेन. पण एकूणच समाजामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती जी वाढत जाते, यामध्ये समाजानं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. थँक्यू.
प्लीज साहेबांनाच विचारा. सर, ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे. मध्ये नेमकं काय चाललं? हे आता डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांनी आपल्याला सांगितलंय की आम्ही सगळे आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही सगळे एकत्र आहोत. याच्या संदर्भात तर काही चर्चा नाहीये, परंतु जो काय आम्ही सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाबरोबर आम्ही राहणार आहे. त्याच्यामुळे आज तरी आमच्या म्हणजे किंवा तुम्ही बोलताय त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची चर्चा दिल्लीत आणि मतदारसंघात सांगितले वरिष्ठ नेत्यांनी सांगितले सुप्रिया सुळे वगैरे त्याच्या पक्षात कुठेच उरणार नाही आणि त्या संदर्भात चुकीची माहिती आहे किंवा चुकीचा अशा प्रकारच्या ऑफरही आलेल्या नाही आणि या संदर्भामध्ये कुठे चर्चा पण झालेली नाही. आम्ही सगळे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ताईंच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. सगळे एक विचाराने शेवटी आदरणीय पवार साहेबांचं फार मोठं वलय आहे किंवा लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेले. त्यामुळे ताई आणि पवार साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही सगळे राहणार आहे. अशी आम्ही सगळे एकत्रित म्हणजे ज्या वेळेस आमच्या बैठका होतात त्याच्यामध्ये जे काही निर्णय असतील ते सगळे आदरणीय पवार साहेब आणि ताई किंवा अमोलदादा आहेत ते सगळे घेतात. विरोधी खासदार आहेत त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जातं की निधी मिळत नाही म्हणून. निधी संदर्भातला आपला अनुभव काय आहे? आता निधीच्या बाबतीत तर तीच गंमत आहे. आज आपण राज्याची अवस्था काय बघतोय की तिजोरीच रिकामी करून ठेवली आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षाचे जातो त्यावेळेस आम्हाला काहीच दिलं जात नाही आणि याची जाणीव मतदारसंघातील मतदारांना आहे. त्याच्यामुळे फार निधी मिळाला पाहिजे असं काही नाही. शेवटी लोकांची विकास कामांबरोबर वेगवेगळी कामं आहेत. लोकांची संपर्क सातत्याने ठेवण्याचा किंवा आता कांद्याचा विषय रोहितदादा पवार असतील किंवा सगळेच कोल्हे साहेब असतील या सगळ्यांनीच मग ते आंदोलन मला पुण्यात झालं, संभाजीनगरला झालं किंवा इकडे चांदवड आहे, लासलगाव आहे, पंढरपूर आहे. आज चांगला प्रतिसाद आहे. लोकांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण भांडतंय सरकारशी आणि भांडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळाला आहे आणि त्यामुळे एका बाजूला जरी विकास कामं झाली पाहिजे परंतु जनतेचे इतरही प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमची जी भूमिका आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ती चांगली जोराने पार पाडतोय. त्याच्यामुळे जरी विकास निधी जरी मिळत नसेल शेवटी कामं झाली पाहिजे परंतु आता सरकारकडे द्यायला पैसे राहिले नाही. त्याच्यामुळे जनताही समजदार आहे असं मला वाटतं. खरं तर आपले सहकारी खासदार आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलेलं आहे. नेमप्रमा म्हणून ओळखलं जातं म्हणून नाशिक आपण देखील नाशिक जिल्ह्यातून निवडून जातात. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आपण काही प्रयत्न करणार आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काही सांगणार? आमच्या म्हणजे जेवढे महाविकास आघाडीचे खासदार आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की सर्वे जर नाशिक पुणे झालेला आहे आपला संगमनेर मार्गे आळे फाटा मार्गे जर सर्वे झालेला आहे. अमोलदादांच्या मतदारसंघामध्ये जमिनीचा मोबदला सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि मग हे सगळं जर झालेलं आहे तर तो त्याच मार्गाने जाणं उचित आहे. इकडून तिकडून फिरून कुठंतरी नेणं हे काही उचित नाही आणि त्यामुळे म्हणजे मी सुद्धा अनेक वेळा पत्र दिलेले आहे. आम्ही ज्यावेळेस रेल्वे मिनिस्टरांना भेटतो त्यावेळेस आम्ही सगळे एकत्रितपणे तीच मागणी आम्ही लावून धरलेली आहे आणि तेच योग्य आहे. त्यानेच खऱ्या अर्थाने त्या भागाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं. अजितदादांचं स्वप्न होतं आपण सांगितलं की अगदी पुण्यापर्यंत जमिनीच्या ठिकाणी मोबदला गेला. मात्र एवढं सगळं झाल्यानंतर आणि थोडा कोण घालतंय सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय नाही करू शकता? तर नेमकं त्यांना काम करायचं नाही का वेगळे मार्ग आहे? आता दादांनी सांगितलं की आम्ही सगळे खूप सर्वसामान्य याच्यातले आहोत आणि जनतेबरोबर जनतेची अपेक्षा आहे की जर सर्वे 25-1 वर्षापूर्वी झालेला आहे आणि तोच मार्ग योग्य वाटतोय. कारण इकडून जरी शिर्डी मार्गे नगर मार्गे जर वळवला तर शेवटी आजही आपल्याला मुंबई मार्गे पुण्याला जाता येतं. ते वेळ वाढणार आहे आणि शेवटी एका बाजूला लोकांची सोय झाली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आणि म्हणून जुन्या मार्गाने रेल्वे मार्ग होणं ही दादांची अपेक्षा होती किंवा मतदारसंघातील जेवढे त्या रूटवरचे लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी फक्त अडचण सांगितली जाते. कोल्हे साहेबांनी सांगितले की 14 देशामध्ये तिथं काही अडचण नाहीये तर मग इथे कशी काय अडचण येते तर त्याचा विचार केला पाहिजे ना सरकारने. नाफेडकडून वारंवार दर वाढवला जातात कांद्याची खरेदी तेवढी होत नाही. शेतकरी पाठ करत आहेत. अटी नियम काय आहेत शेतीच्या टाक्या कुठेतरी कठीण आहे शेतकऱ्यांसाठी देखील. ते नाफेड आणि NCCF मार्फत जे रेट ठरवले जातात ते रेट आणि प्रत्यक्ष बाजारात असणारे रेट याच्यामध्ये खूप दुजाभाव आहे.
आज आपण बघतोय की आमची सारखी मागणी होती की नाफेड आणि NCCF बाजार समितीमधून कांदा खरेदी करावा. आज त्या कांदा खरेदीला सुरुवात झाली, परंतु प्रत्यक्षात काम शून्य आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी स्वतः बघितलं की जे ट्रॅक्टर त्या ठिकाणी जातात त्याला ती प्रतवारी लावताना एवढे निकष लावतात की एक ट्रॅक्टर खाली व्हायला 5-5, 6-6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. मग यांना जर आज एवढं चांगल्या क्वालिटीचं काम आज ते करायला बघताय, मग मागच्या 2-3 वर्षामध्ये किती यांनी हानागोंदी केली याची चौकशी झाली पाहिजे. आणि हे जे रेट ठरले जातात हे रेट अतिशय चुकीचे आहे. कारण बाजारभावामध्ये आज जर आपण बघतोय की 2,000च्या वरती म्हणजे 2 ते 2.5 हजारापेक्षा जास्त भाव चांगल्या कांद्याला आहे. आणि आज हे जर 1700-1800 रुपयाचा जर भाव देणार असेल तर तो काही उचित नाही. आणि त्यामुळे शेतकरी देतही नाही किंवा जो दिला जातो त्याची खूप प्रतवारी लावली जाते, वेळ घालवला जातो. म्हणजे नाफेड आणि NCCF फक्त देखावा करायचा आहे आणि प्रत्यक्षात त्यांचं जे 2-3 वर्षापासून गोड बंगाल चालू आहे तेच त्यांना चालू ठेवायचं असं दिसतंय. आपण आता सांगितलं की मला कोणती ऑफर नाही, तर आपल्याला जर महायुती किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली तर आपण विचार करणार. नाही, विचार करण्याचा काय संबंध आला. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दादासह सगळेच एका विचाराच्या आहोत. पवार साहेब, सुप्रियाताई जो निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही आज म्हणजे त्यांच्याच शेवटी लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला तर मी तर एकदम सर्वसामान्य दादा ठीक आहे, दादा अभिनेते आहे, परंतु दादांनी कालच सांगितलं offer आली तर विचार करा. खरं तर दादांचं जे नाशिक रेल्वे मार्ग होते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना साथ देणार का? दोघांना प्रश्न. दादांचं जे नाशिक रेल्वे मार्गाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना साथ देणार. यामध्ये मला पुन्हा आपल्याला तोच प्रश्न आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा पक्षीय विषय आहे का, हा पक्षाचा विषय आहे का, हे सगळ्या सत्ताधाऱ्यांनी एकदा सांगावं. हे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ज्या 13 विधानसभा मतदारसंघांमधून जाते, ज्या 4 लोकसभा मतदारसंघामधून जाते, या सगळ्या जनतेला एकदा सत्ताधाऱ्यांनी जर तुमचा हा प्रश्न असेल की हा राजकीय प्रश्न आहे का, हा पक्षीय प्रश्न आहे का, की हा विकासाचा प्रश्न, मला जर वाटतं हा जर विकासाचा प्रश्न आहे तर हा विकासाचा प्रश्न असण्यासाठी कोणतीही राजकीय पक्ष किंवा कोणत्याही अटी न ठेवता सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य असतं. आणि त्यामुळे उगाच आडून आपण पुणे नाशिक रेल्वे होणार असेल तर तुम्ही हे करणार का, काय गरज आहे, हा प्रश्न आधी विचारा ना सरकारला. मग सरकारवर विश्वास जनतेने का ठेवायचा की तुम्ही जर हे दिलं तर ते होणार का, हाच जर प्रत्येक वेळी प्रश्न असेल तर मग ज्यांना आम्ही मायबाप सरकार म्हणतो त्या जनतेने मायबाप सरकार त्यांना म्हणावं कुठल्या तोंडानं, हा प्रश्न आधी तयार होतो ना. त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही झालीच पाहिजे, जुन्या मार्गानंच झाली पाहिजे. आणि जर मी पुन्हा रिपीट करतो की जगातल्या 14 देशांमध्ये रेडिओ, टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र होते, तर मग स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून ज्यांची आज देशभरात ख्याती आहे ते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय, ही गोष्ट जी जगातल्या 14 देशांमध्ये होते ती महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत का करवून घेऊ शकत नाही. जेव्हा हे डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यातही सरकार आहे, केंद्रातही सरकार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची जुन्या मार्गानंच रेल्वे व्हावी ही अपेक्षा आहे. इतकी साधी गोष्ट. तुम्ही म्हणताय हा राजकीय प्रश्न जर असेल त्याच्यामुळे हा रेल्वे होत नाहीये. एका बाजूला जी बुलेट ट्रेन आहे तिचं काम अगदी शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आधी 4-6 महिन्यात सुरू पण होणार आहे आणि त्याच्या आधीचं घोंगडं हे नाशिक पुणे मेट्रो त्या सेमी रेल्वेचं आहे. त्याच्या अजून भूसंपादन नाहीये, कशात काही नाही, पाठीने बीट ठेवलं गेलं नाही. हे राजकीय नाही तर काय. यासाठीच हा एक महत्वाचा मुद्दा मी आपल्याला समोर जो उपस्थित करतो. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यात जर तुम्ही परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी भूसंपादन झालेले, अनेक ठिकाणी नागरिकांची यासाठी तयारी सुद्धा आहे. आणि असं असताना अचानक मध्ये एक जे गोष्ट जी अडवली गेली ती म्हणजे GMRTचं कारण देण्यात आलं. यासाठी पार्लमेंटमध्ये मी स्वतः हा संपूर्ण जगातल्या 14 देशांचा स्टडी केलेला आहे. या 14 देशांमध्ये रेडिओ आणि रेल्वे ही कोएक्झिस्ट कशी करते हा संपूर्ण स्टडी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये काय काय नेमक्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याच्या संदर्भातलं त्या देशांनी काय उपाययोजना केल्या, त्यानुसार आपण काय करू शकतो हे करून दिलेलं आहे. GMRTच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात जर चर्चा केली तर याच्यावर उपाय निघू शकतो, असं GMRTचे अधिकारी काही खासगीत सांगतात. मग आमचं म्हणणं हेच आहे की सरकारची ही जबाबदारी आहे, जनतेची अपेक्षा पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी असते.
आणि जर पुणे आणि नाशिक ही 2 शहरच नाही तर या मधल्या सगळ्या टप्प्यातल्या, या सगळ्या टापूतल्या सगळ्या लोकांची जर ही अपेक्षा असेल तर ती पूर्ण करणं सरकारची जबाबदारी. थँक्यू.